तर फायनली माझा 30 मिनिट्सचा वर्कआउट करून झालेला आहे. असा घाम येईपर्यंत वर्कआउट करते मी, म्हणजे 30 मिनिट्स टाईम लावूनच करते यूट्यूबला बघून, आणि घामाला लावून खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर अशा प्रकारे माझा वर्कआउट आता झालेला आहे. आता मी ना 10 मिनिट्स फेस योगा करते आणि परत 10 मिनिट मेडिटेशन करते. तर अशा प्रकारे माझा 1 तास मी त्यात घालवतेच. तर आता फेस वॉश करते आणि मस्तपैकी फेस योगा करायला बसते. आणि हे सगळं जे काही आहे ना, वर्कआउट, योगा, मेडिटेशन, हे सगळं मी आद्या स्कूलला गेल्यानंतर करते. साधारणतः आद्या 9 वाजता स्कूलला जाते. तिला स्कूल बसमध्ये बसवल्यावरती येते मी. छान ब्लॅक कॉफी घेते विदाऊट शुगरवाली आणि 1 खजूर, जेणेकरून मला मळमळल्यासारखं होत नाही. नुसतं ब्लॅक कॉफी घेतली की मळमळल्यासारखं होतं आणि मग वर्कआउटला सुरू करते. आधी माझं कसं व्हायचं की असं विचार करायची की सगळी घरातली कामे आवरून घेऊयात आणि मग निवांत वर्कआउट करूयात. पण तेव्हा मग सगळी माघारी यायची. म्हणजे आद्या पण स्कूलवरून माझी कामे सगळी पूर्ण होईपर्यंत आद्याची शाळा सुटायची 12-12:30 वाजता. विकीसुद्धा जिमवरून यायचा. मग समोर वर्कआउट करायला लाज वाटायची आणि मग राहूनच जायचं. परत एक्स्ट्राची कामे वाढत जायची ते घरात आल्यानंतर. पण मी आत्ता तसं नाही करत. कामे एक वेळ मागे ठेवते, कारण सकाळचा विकीसुद्धा जिमला गेलेला असतो, आद्या स्कूलला गेलेली असते. मग घरात कोणच नसतं. व्यवस्थित वर्कआउट, मेडिटेशन सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि मग काय 1 तास तर फक्त द्यायचा आहे त्याला. 9 ते 10, जास्तीत जास्त 10:30 वाजतात. आणि तिथून पुढे मग मी फ्रेश होते, देवपूजा करते, मग बाकीच्या घरातल्या कामांना लागते. मग आद्या येईपर्यंत घरातली कामे होऊनच जातात तशी. मग ती आल्यानंतर परत तिचं रुटीन नाही का, स्कूलवरून आल्यानंतर तिला परत जेवायला बसवा, तिला झोपवा, फ्रेश करा, अभ्यास घ्या, असं सगळं चाललेलं असतं. आणि मी ना माझं जे डाईट आहे ना ते ChatGPTकडून घेतलेलं आहे आणि ते फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे. म्हणजे आता जे बाहेरचं जे खात होते ते जास्त अधिक प्रमाणात, मी ते जरा थोडंसं कमी केलं आहे. पूर्ण बंद तर नाही लगेच करू शकत, कारण ते पूर्ण बंद केलं की क्रेविंग्स जास्त वाढतात. त्यामुळे कमी केलेलं आहे. आता हळूहळू बंद करेल. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की विकीने मला साडी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला बोललो होते की उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. शॉर्ट्समध्ये पण तसंच बोललं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये साडी दाखवेल, पण मी दाखवायचं विसरली कालच्या व्हिडिओमध्ये. तर कमेंट आले होते की दाखव म्हणून, तर त्याच साडी दाखवते मी तुम्हाला. तर काल मला विकीने घेतलेली साडी, म्हणजे काल घेतलेली साडी ही आहे. सुंदर अशी साडी. त्याचे हे काठ येतं, ते काठ बघा, अबोली कलरमध्ये आहे आणि ह्याच्यावरती सिरोस्की वर्क आहे हे. आता याचं जे सूत आहे ना ते मला माहीत नाही आहे. एक कॉटनमध्ये होती की लिननमध्ये होती? हां, कशातली होती म्हणजे मला समजतच नाही आहे सूत का ऑर्गॅन्झामधले. पण सुंदर आहे. हां, वर्क आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण प्लेन आहे. अशी मध्ये मध्ये सिरोस्की वर्क आहे त्याच्यावरती. आणि हा याचा पदर आहे. खूप सुंदर वाटते साडी. कधी घालून नेसेल मी असं झालंय मला. आणि माझ्या डोक्यात मी ठरवलं सुद्धा आहे की याचा ब्लाऊज मी कसा शिवणार आहे असं. आणि याला हे याला काय बोलतात, आणि हा याचा पीस आहे पिंकमध्ये थोडासा, कारण याच्यावर तर वर्क केलं जे ते थोडंसं पिंकिश आहे ना सिरोस्की वर्कमध्ये, त्यामुळे हे बघा. तर ही साडी मला पडलेली आहे, याची प्राईस 2685ला, पण त्याच्यावरती डिस्काउंट लागलेला आहे 5% अशी. तर खूप सुंदर साडी. तशी मी पार्टीवेअर साडी घ्यायला गेली होती. मला पार्टीवेअर साडी घ्यायची होती, कारण माझ्याकडे पार्टीवेअर साड्या जी एक होती ती खराब झाली होती आणि अशी प्रॉपर अशी पार्टीवेअर साडी नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे पण तिथं ऑप्शनच नव्हते पार्टीवेअर साड्यांमध्ये. खूप कमी ऑप्शन होते आणि जे की खूप जुने झालेले होते, मला ते घ्यायचे नव्हते. मग शेवटी त्यांना मला ही साडी दाखवली, मला ही आवडली. तर आता मी ऑनलाईनच पार्टीवेअर मागवेल. आणि ही जी साडी आहे ना ती मला प्रमोशनला आलेली आहे, त्याचं प्रमोशन करायचं राहिलेलं आहे. आणि ह्याचा ट्रेंड चाललेला आहे. तुम्ही बघितली पण असेल ही साडी, फीडला तुमच्या आलीच असेल, कारण एवढाच ट्रेंड झाला या साडीचा. खूप छान छान कलरसुद्धा आहेत. असे याच्यावरती मिरर वर्क आहेत आणि खूप म्हणजे खूप सॉफ्ट साडी आहे बघा. इतकी सॉफ्ट साडी आहे ना काहीच सांगू. याची किंमत पण म्हणजे आता मला ज्यांच्याकडून आली आहे ना त्यांना मला काही किंमत सांगितली नाही, पण मी चेक केली का नाही, कारण खूप ट्रेंडला चालली. तर ह्याची किंमत 1,500 का काहीतरी आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे. ह्याचं जे सूत आहे ना ते खूप छान आहे. आणि याचा ब्लाऊजसुद्धा अशा टाईपमध्येच आहे. तर हे 2 असे ब्लाऊज शिवायला टाकायचे आहेत मला. असं सगळं आहे. आणि आद्या शाळेतनं आली त्यानंतर तिला चारलं वगैरे, जेवण वगैरे केलं तिनं. त्यानंतर माझी घरातलीच कामे चालली होती, पण अचानक आम्हाला बाहेर जावं लागलं. तर तिकडेच गेलो आम्ही आणि तिकडूनच आता 6:30 वाजता घरी आलो. चहा वगैरे आमचा तिकडेच झाला. आणि आता आल्यानंतर मग काय, आता फ्रेश व्हायचं, देवपूजा वगैरे करायची, आद्याला अभ्यासाला बसवायचं, मला स्वयंपाक करायचा. स्वयंपाक काय करू मला तेच समजत नाही. आद्या गं, ऑप्शन नसले तरी आपल्या डोक्यात हा प्रश्न असतो की काय करायचं घरात काही नसतं तरी. आणि आता घरात आमचा फ्रीज भरलेला आहे, कारण आठवडा बाजार झालेला आहे आणि भाजी वगैरे सगळं आहे. तर असं चाललंय की काय बनवू आता, काय बनवू.
आणि उद्या सॅटरडे आहे, आद्याला सुट्टी असते सॅटर्डेला, पण त्यांच्या टीचरांचा मगाशी कॉल आला होता की तिचा मला एक्स्ट्रा क्लास घ्यायचा आहे 2 तास तरी. सो मग तिला सुद्धा उद्या शाळा आहे, पण 2 तासासाठीच आहे, त्यामुळं तिला जर डबा स्नॅक्सच काही ना काहीतरी देणार आहे, असे डबावर तर असं काही देणार नाही. तर असं सगळं आहे. तर चला, आद्याने पुन्हा पसारा काढलेला आहे. आता का ग पसारा काढती, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गिफ्ट हॅम्पर बनवणार आहे, हँडमेड गिफ्ट हॅम्पर. पण त्यासाठी हे खूप काही सामान आणलं होतं, जे की मला कळतच नाही की सुरुवात कुठून करू. मी एवढा व्हिडिओज वगैरे बघते, एवढ्या ChatGPT कडून जेमिनीकडून आयडियाज घेते, तरी सुद्धा मला कन्फ्युजन झालं की मी सुरुवात कुठून करू. आणि आद्या खेळायला घेतली हे सगळं आहे ना आद्या. हां को हां कसे कमल कसे फुटत आहे हां कसे फुटत आहे हां कसे फुटत आहे हां ते वरती उलटी केला हां हे काय आहे ख हां ख से कसे खरगोश हां कसे खिलौना हां कसे खिडकी हां हे काय ग ग ग ग से गते गमला गमला गसे गाय गसे बुगला हां बुगला गुब्बारा. कसे गुलाब. ठीक आहे. ॲक्च्युली काय झालंय की आद्याला हे जे आहेत ना, म्हणजे ख से खिडकी खिलोना हे त्यांना शाळेत शिकवलेलं नाही. ही मी वर्कबुक वेगळी आहे जी ज्याच्यात मी घरी अभ्यास करून घेते त्याला. ही स्कूलच्या बुक नाही येतं, मी घरी तिची प्रॅक्टिस याच्यामध्ये करून घेते. मग जे स्कूलमध्ये शिकवलंय ना ख से वगैरे ते याच्यात नाही येत, मग जे नाही येत ते इथं. तिचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून, कारण आत्ताच हिंदी शिकते ती, त्यामुळे. मग क से क ख ग हे सेम प्रोनाऊन्स येतं ना थोडंसं क ख, त्यामुळे तिचं कन्फ्युजन होतं थोडं अजून. पण ग पर्यंत शिकली, ग आणि घ काय आहे आता घ से घर. तर भांडी वगैरे घासून टाकली, आद्याचा अभ्यास घेतच होते. त्यानंतर म्हटलं काम करत करत अभ्यास घ्यावा, कारण तिचा अभ्यासाला भरपूर वेळ लागतो. तिला खूप समजून काय सांगायला लागतं. म्हणलं त्यानंतर आपला स्वयंपाक पण राहायचा. मग तिला म्हणलं इथं येऊन बस. मग साईड बाय साईड कामं पण चालू होती, तिचा अभ्यास पण चालू होता. तर भांडी घासून झाली. आणि हा जो ज्यूसर आलेला आहे मला प्रमोशनसाठी चाललेला आहे कुविन्सचा, तर त्याच्यामध्ये त्याचं शूट होतं, सकाळी दुपारी केलं. तर 2च ज्यूस केले असतील, पण त्या 2 ज्यूससाठी पूर्ण हा ज्यूसर खोलून सगळा घासावा लागतो, धुवून ठेवावा लागतो. तो धुवून ठेवला, भांडी घासली, त्यानंतर भात लावला आणि माझी भाजी पण झालेली आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे, फक्त भाकरी राहिलेली आहेत आता. आणि आद्याचं जेवण झालेलं आहे. आद्याला शेंगदाण्याची चटणी प्रचंड आवडते, त्यामुळे शेंगदाण्याची चटणी आणि चपाती खाल्ली तिनं. आणि पण चतकोर चपाती खाल्ली. मग चतकोर चपातीला जाम लावून दिला, कारण तिला खूप झोप येत होती. म्हणलं जाम चपाती खा, तर ती आता जाम चपाती खाते. म्हणजे आता भाकरी फक्त करायचे राहिलेल्या आहेत. भाकरी मी जरा उशिरा करते, म्हणजे जेवढं होईल तेवढं उशिरा करते. त्याचं कारण मी तुम्हाला आता भाकरी करता सांगते. पण भाकरी करायच्या आधी मला हे सगळं आवरून ठेवावं लागेल जिथलं तिथं. आणि मग बघ ना कुठे हे नको करू अभ्यास, मग मला त्रास द्यायचा असेल तर. मी जेवण करायला घेतलंय, शेवग्याची शेंग, भाकरी, भात आणि सॅलड. आता बघू लिपस्टिक, आणि आधी बीटची लिपस्टिक लावते बघा. खरं आहे का? मग खरंच आहे मी, उलट ही खरी आहे नॅचरल वाली. वा खरंच लागली. ब्लश पण लावू शकतेस तू असं इथं. खाऊन पण टाकते बीट. तर माझं सगळं काम आवरून ना मी म्हटलं आता पुस्तक वाचत बसावं. तर मॅडमचा लय पाय दुखायला लागला, ओरडायलाच लागली जोरजोरात की पाय दुखतोय. आता म्हणलं हिचा पाय दाबावं. झोप नाही आली तुला? आणि मग अशी तर एवढी झोप आली होती ना की मग मी आत्ताच लगेच झोपणार आहे. तू कसं काय आला? तू कसं काय आला आता? मी आता आलो 20-25चा सेट घेऊ वाटला मला, खरंच देवाशी. असलं काय बोलतोय? आद्या पप्पीला काय म्हणतो सांग, मम्मीला व्हिडिओत सांग. हा मोबाईल कडे बघून सांग. पप्पी घेणं म्हणजे यांचं काय असतं, सेट. आपण काय म्हणतो सेट काय फिरायला. थांब तुझं. तर हे बघा, मी हे पुस्तक वाचते, रहस्य नागांचे. हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट आहे बेलुहाचे मृत्युंजय, तो वाचून झालाय माझा. हा सेकंड पार्ट बदला आता माझा हे चाललेलं आहे. ऑलमोस्ट हे संपत चाललेलं आहे, काहीतरी 400 पेजेसचं आहे.
421 संपत येईल. हे 2-3 दिवसात संपेल. आणि तिसरा पार्ट आहे जो की हा आहे शपथ वायुपुत्रांची. तो जरा मोठा आहे. मला हे पुस्तक आहेत ना माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केले होते आणि खरंच खूप सुंदर आहेत. महादेवांवरची हे पुस्तकं आहेत. फर्स्ट पार्ट वाचताना मला जरा बोर झालं, पण ते का झालं कारण मी खूप जास्त गॅपने ते वाचत होते. आठवड्याच्या गॅपने, 10-10 दिवसाच्या गॅपने. मग माझी सगळी लिंकच तुटत होती आणि कधी कधी विसरून पण जायचं की मागे काय झालं होतं. त्यामुळे पुढचं वाचताना लिंक लागत नव्हती लवकर, त्यामुळे बोर झालं. कसं बसं ते पुस्तक मी कम्प्लीट केलं. पण हे सेकंड पार्ट वाचताना इतका इंटरेस्ट आला मला, कारण त्यात गॅप तर पडतच नाहीये. दिवसाआड 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाचा गॅप पडतोय, पण लक्षात राहतंय की पहिल्यांदा आपण काय वाचलं होतं, विसरलं जात नाहीये. त्यामुळे सेकंड पार्ट पण खूप छान आहे. थर्ड पार्ट वाचायला सुद्धा खूपच जास्त उत्सुक आहे. तुम्ही सुद्धा जर विचार करत असाल ना एखादं पुस्तक वाचायचं, तर हे नक्की वाचा. बिलुहाचे मृत्युंजय सेकंड पार्ट आहे. रहस्य नागांची, तिसरा वायुपुत्रांची शपथ असं. तर आता हा सेकंड पार्ट मला असं वाटतं या आठवड्यात मी संपवेल आणि थर्ड पार्ट वाचायला सुरुवात करेल. तर माझा आवाज सुद्धा वेगळा येत असेल तुम्हाला, कारण मला खूप जास्त सर्दी झाली आणि सगळी सर्दी अशी जाम झाली आहे, त्यामुळे बोलताना पण कसं तरी वाटतंय. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. शेअर नाही केलं तरी चालेल, पण कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ, त्याबद्दल काय सजेशन असतील तर तेही द्या. कमेंट सेक्शनमध्ये ना स्वाईप केलं की इकडे हाईपचा ऑप्शन आहे. हाईप केलं, तुम्ही जर मला हाईप केलं की तर मला पॉईंट्स भेटतील आणि त्या पॉईंट्समुळे ना काय होतं, जेवढे जास्त पॉईंट्स तेवढ्या जास्त लोकांपर्यंत मी पोहोचू शकते, माझा व्हिडिओ पोहोचू शकतो. त्यामुळे नक्की हाईप करा आणि हाईप केल्यानंतर सुद्धा कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.